आजच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली, कारण ही सुंदर अशी मांजराची पिल्ले सकाळ सकाळ बघायला भेटली. तर त्यांना जवळ बोलवण्याची नाकाम कोशिश केली, पण पिल्ले काय आले नाहीत. मग काय थोड्या वेळाने एक छोटंसं पिल्लू साईड देऊन गेलं, पण तेही तितकं जवळ आलं नाही. पण जाऊ द्या म्हटलं. मग त्यांना दुरूनच पाहिलं, इतकी सुंदर दिसत होती. एक पिल्लू तर एकदम पांढरं शिपट होतं, जे की पत्र्याखाली लपून बसलं होतं. मग काय, आज माहेरी जायचं होतं, पप्पा न्यायला आले आणि त्यानंतर आम्ही स्कूटीवर बसून आमच्या गावी गेलो. गावी महाशिवरात्रीची मोठी यात्रा असते. मग काय, उद्या आपला महाशिवरात्रीचा ब्लॉग येणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. घरी पोचल्यावर वाटाण्याच्या शेंगा आमच्या पार्तूनं खायला आणल्या होत्या. मग काय, आम्ही त्या शेंगा मस्तपैकी खाल्ल्या. पहिलीच शेंग मात्र आळी असलेली निघाली. मग त्या शेंगा आम्ही सोडून दिल्या. मग फोटो काढण्यासाठी पोज घेतली, पण बिचारा आमच्या पार्तूला काय माहीत, आता तर व्हिडिओ बनवायली. मग त्यानंतर फेवरेट आंब्याचं झाड बघायला गेलो. हा दशहरा आंबा आहे, जो की मला, आमच्या पार्तूला, सर्वांना खूप खूप आवडतो. यावर्षी आंब्याची लागणी खूप सुंदर झालेली आहे. चौकड नुसते आंबेच आंबे आहेत. त्यानंतर पुढे आम्ही चिक्कूची झाडे पाहिली. ही सर्व झाडे आमच्या घरासमोरच आहेत. मग आमचं नवीन झालेलं म्हशीचं छोटंसं पिल्लू, त्यानंतर नारळाचे झाडं आणि आमच्या समोरच राई जांभळीचं नवीन झाडही अगदी मोठं झालं होतं. लई दिवसानं आल्यामुळं झाडंही अगदी खूप मोठी मोठी दिसत होती. त्यानंतर इकडं पेरूची झाडे पाहिली. त्यानंतर आमचा गोलू आमच्या मागं मागंच आला. आणि त्यानंतर काय, मग देवाच्या